रस्ते पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी उपोषण सोडलं। जेपी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंहांसोबत चर्चा। अपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे वरिष्ठ नेतेही होते उपस्थित। नीट पेपरफुटी प्रकरणी मोदींकडून व्हिडिओ प्रसिद्ध। फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याच्या सूचना दिल्या। आज मंत्रिमंडळात चर्चा करणार असल्याचीही माहिती। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच राहणार। अभिजित दिपकेंची घोषणा। नवी दिल्लीचं वातावरण पुन्हा तापलं। विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी पुन्हा मैदानात। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर इंडिया आघाडी ठाम। विद्यार्थी एकटे नाहीत, विरोधक शांत बसणार नाहीत। बैठकीनंतर इंडिया आघाडीचे नेते आक्रमक। विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधासाठी आज देशव्यापी निदर्शन। सीजेपीची घोषणा। मुंबई, पुणे, नाशिकवर विशेष लक्ष। उबाठाच्या तिरंगा आंदोलनाचा टीजर प्रदर्शित। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उबाठाचा पाठिंबा। शुक्रवारी मुंबईत उबाठाचं तिरंगा आंदोलन। आमच्या मोर्चात दिल्लीसारखं केल्यास फटकावून काढू, राज ठाकरेंचा इशारा। मोर्चा शांततेतच होणार। मुंबईतील आंदोलक विद्यार्थ्यांसाठी ॲडव्होकेट सतीश माने शिंदे मैदानात। आंदोलक विद्यार्थ्यांना एफआयआर प्रकरणात निःशुल्क कायदेशीर मदत देणार। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा ही माने शिंदेंची भूमिका। मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज। उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। पंचवटी, रामकुंड नदीकाठच्या सखल भागात पाणी। अनेक मंदिरं पाण्याखाली। गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात भीषण पूरस्थिती। मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू। पूरग्रस्त नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। रवींद्र धंगेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर। कंत्राटदार आत्महत्या प्रकरणी धंगेकर दाम्पत्याला दिलासा। प्रतिभा धंगेकर यांनाही जामीन मंजूर। पुण्यातील नवले पूल परिसरातील लॉन्जवर गुन्हे शाखेचा छापा। वेश्या व्यवसायातून 9 तरुणींची सुटका। लॉन्ज व्यवस्थापकासह दोघांना अटक। पैठणमध्ये डाळिंब चोरीच्या संशयावरून चौघांना बेदम मारहाण। मारहाण झालेल्यांमध्ये एका मुक्या तरुणाचा समावेश। 9 जणांविरोधात पाचोड पोलिसात गुन्हा दाखल। उबाठा खासदार विनायक राऊत जादूटोणा प्रकरण। विनायक राऊतांना 28 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण। ठाणे कोर्टाकडून विनायक राऊतांना अटकेपासून संरक्षण।